Hello everyone, welcome to the video. Today we are discussing the question paper format of 12th Commerce Bookkeeping and Accountancy as per Maharashtra Board. आज आपण काय करणार आहे? आज आपण बोर्डचा 12th कॉमर्सचा बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट डिस्कस करणार आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. सो इन द क्वेश्चन पेपर टोटल 7 क्वेश्चन्स आर देअर. म्हणजेच ह्या पूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ना फर्स्ट क्वेश्चन इज all objective questions are compulsory. You have to solve the 4 objective questions that are: first one is select the correct options and rewrite the sentences for the 5 marks. Next one is fill in the blanks, means complete the sentences, 5 marks. Find the odd one, and last is do you agree or disagree with the statement. 4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे. फर्स्ट आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्सेस. म्हणजेच तुम्हाला काय असेल, एक सेंटेन्स दिला असेल, त्यामध्ये एक ऑप्शन मिसिंग असेल, त्या ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं नाही, परत ते सेंटेन्स लिहायचं. नेक्स्ट काय, कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजेच काय, एक सेंटेन्स दिला असेल, एक वाक्य दिलं असेल, त्या वाक्यामध्ये एक शब्द मिसिंग असेल, तो शब्द तुम्हाला लिहायचा आहे. नेक्स्ट आहे फाइंड द ऑड वन. म्हणजेच एक ग्रुप दिला असेल वाक्यांचा, त्या वाक्याचा ग्रुपमध्ये जो शब्द ऑड असेल, म्हणजे तो ज्या गटामध्ये बसत नाही आहे, तो शब्द तुम्हाला काय करायचं, बाहेर काढायचा. आणि लास्ट आहे डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री. म्हणजेच काय, ट्रू ऑर फॉल्स, चूक किंवा बरोबर, म्हणजे तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे सांगायचं. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज द सेकंड क्वेश्चन इज ॲडमिशन ऑफ पार्टनर, प्रॅक्टिकल क्वेश्चन अँड or retirement of partner. You can solve any one of the question, admission of partner or retirement of the partner. Admission of partner is the topic number 3 and retirement partner is the topic number 4. It is for the 10 marks. सेकंड नंबरचा क्वेश्चन काय असणार आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन ॲडमिशन ऑफ पार्टनर आणि रिटायरमेंट ऑफ पार्टनर, याला ऑर असणार आहे. दोन्हीपैकी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन 10 मार्कासाठी असेल. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3 डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप ऑर बिल ऑफ एक्सचेंज. ओके, म्हणजे आपल्याला काय दिलं असेल, क्वेश्चन नंबर 3 मेन्शन केला असेल, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपचा एक क्वेश्चन मेन्शन केला असेल आणि बिल ऑफ एक्सचेंज क्वेश्चन दिला असेल. दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचं आहे 10 मार्क्ससाठी. ना फोर्थ क्वेश्चन विल बी कंपनी अकाउंट, दॅट इज इश्यू ऑफ शेअर अँड कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. फोर्थ क्वेश्चन काय असेल, तुम्हाला इश्यू ऑफ शेअरचा एक क्वेश्चन मेन्शन केला असेल आणि कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमची थेअरी दिली असेल, त्यापैकी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करायचा 8 मार्क्ससाठी. ना क्वेश्चन नंबर 5 इज डेथ ऑफ पार्टनर, प्रॅक्टिकल क्वेश्चन ऑर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. पाचवा क्वेश्चन काय असणार आहे, डेथ ऑफ पार्टनरचा एक क्वेश्चन असेल प्रॅक्टिकल क्वेश्चन, त्याला ऑर असेल ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, जे टॉपिक नंबर 9 आहे. हा 8 मार्कासाठी क्वेश्चन असेल. क्वेश्चन नंबर 6 इज अ कंपल्सरी क्वेश्चन. इट इज फॉर द नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, 12 मार्क्स. क्वेश्चन नंबर 6 हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा 12 मार्काचा क्वेश्चन असेल. लास्ट क्वेश्चन नंबर 7 पार्टनरशिप फायनल अकाउंट फॉर द 12 मार्क्स. पार्टनरशिप फायनल अकाउंट 12 मार्काचा